नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीडी 2026 परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला ह्या एक्झामला मराठी माध्यममध्ये हे पेपर येऊ शकतात का किंवा मराठी माध्यम तुम्ही निवडू शकतात का, याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। यापूर्वी पण व्हिडिओ घेतले होते, त्यात पण काही अंशी मी सांगितलं होतं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा डायरेक्ट हा प्रश्न होता, त्यामुळे डायरेक्ट या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। तुम्ही मराठीमध्ये क्वेश्चन पेपर घेऊ शकतात का, याचं उत्तर इनिशियली सांगतो, नाही, तुम्हाला मराठीमध्ये क्वेश्चन पेपर नाही आहे, तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोनच लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर येणार आहे। त्याचं विथ प्रूफ तुम्हाला मी काही मटेरियल दाखवतो किंवा सीडीकडनं आलेली नोटीस पण तुम्हाला दाखवतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भाषा पेपर सुद्धा घेताना पर्याय कोणकोणते अवेलेबल आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो, पण बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्ड ही बॅच आणि प्लस रेकॉर्ड ही बॅच, ह्या बॅचमधला फरक असा आहे की रेकॉर्ड बॅच तुम्ही हवं तो सब्जेक्ट, हवं तो टॉपिक जाऊन लगेच बघू शकता, किती वेळेस बघू शकता, परत परत पण बघू शकता। आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचमध्ये जेव्हा लाईव्ह लेक्चर होईल तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल होणार आहे, तेच तुम्ही बघू शकणार आहात। दोघे बॅचमध्ये कॉमन असं आहे की ह्या दोघे ठिकाणी फॅकल्टी सेम आहे, लेक्चर सेम आहे, टू द पॉइंट आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल, त्याचं ॲनालिसिस सुद्धा अवेलेबल असणार आहे। बॅचची फी पण सारखी 1599 इन्क्लुडिंग जीएसटी आहे। तुम्ही जर आमचे विद्यार्थी असाल आणि यापूर्वी टीटी, टेट, सीडी किंवा केंद्र प्रमुख ह्या बॅचेस घेतल्या असेल तर त्याच मोबाईल नंबरवरनं तुम्ही ह्या बॅचेस परचेस केल्या तर तुम्हाला 50% डिस्काउंट इथे मिळणार आहे। बॅच 1 डिसेंबरपासून चालू झाली आहे। 3 दिवस तुम्ही डेमो लेक्चर यूट्यूबवर बघू शकतात। आवडलं तर नक्की जॉईन करा। जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। पेपर 1 बघा, पेपर 1 मध्ये तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंट आहे आणि मग लँग्वेजचे 2 सब्जेक्ट बघा, लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड, असे टोटल तुम्हाला 150 क्वेश्चन 150 मार्कांसाठी 2.5 तासांमध्ये तुम्हाला सोडवायचा क्वेश्चन पेपर, म्हणजे साधारणतः 2.5 आवर म्हणजे 150 मिनिटामध्ये बघा, 150 मिनिटामध्येच तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे। 150 मिनिटात 150 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे। 150 मिनिट मिळणार तुम्हाला। ओके, मग आता हा प्रश्न आहे की सर आम्ही लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 कोणता ऑप्शन निवडू शकतो? तुम्ही कोणते घेऊ शकतात, कोणते घेऊ शकता? मग राहिलेले हे जे 3 सब्जेक्ट आहे, या 3 सब्जेक्टला आम्हाला मीडियम कोणतं येईल? तर याला मीडियम 2च प्रकारचा, एक आहे इंग्लिश माध्यम आणि एक आहे हिंदी, असे दोन्ही माध्यममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर बघायला मिळणार आहे। क्वेश्चन पेपर इंग्लिश हिंदी दोघेही असणार आहे, त्यामध्ये काहीच बदल होणार नाही। तुम्ही लँग्वेज कोणतीही निवडा, या पेपरचं मीडियम मात्र इंग्लिश हिंदीच असणार आहे, फक्त लँग्वेजचे पेपर लँग्वेजमध्ये असणार आहे। आता दुसरा पेपर पण तुम्हाला मी दाखवतो। दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला बघा सेम चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी आहे, दुसरा मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा और तुम्हाला असणार आहे काय, हा दुसरा सब्जेक्ट आहे सोशल स्टडीज अँड सोशल सायन्स। बाकी लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 ॲज इट इज परत त्याच आहे। बरं, पेपर 1 आणि पेपर 2 ला सेम लँग्वेज असणार आहे, बदलता येणार नाहीये। सपोज तुम्ही पेपर 1 ला जर मी पहिली लँग्वेज घेतली मराठी आणि दुसरी लँग्वेज घेतली मी हिंदी, तर दुसऱ्या पेपरला सुद्धा तुम्हाला हेच असणार आहे। दुसऱ्या पेपरला पण तुम्हाला मराठी पहिला पेपर लँग्वेजचा असेल, दुसरा हिंदी। यामध्ये बदल करता येतो का? पहिल्या पेपरला वेगळा आणि दुसऱ्या पेपर वेगळा नाही करता येत। ओके, एकदा निवडली ती फायनल असणार आहे। हे सुद्धा ज्या लँग्वेज तुम्ही घेतात त्याच लँग्वेज असणार आहे। 150 प्रश्न 150 मार्काला 150 मिनिटात सॉल्व्ह करायचे आहे। त्यांनी लिखित स्वरूपात सांगितलेलं आहे की भाषा विषयासाठी कोणती भाषा निवडता येते, तर दोन्ही पेपरला सेम चालते। यस, सेम चालते आणि सेमच असते, बदल करता येत नाही। आणि तुम्ही कोणती भाषा निवडू शकता त्यांनी हे नोटीसमध्ये सांगितलेलं आहे। मग यामध्ये भाषेचे पर्याय बघा, तुम्हाला किती दिले? टोटल 20 पर्याय दिले बघा, 20 कोड आहेत त्यामध्ये इंग्लिश पण आहे, हिंदी पण आहे, त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मराठी पण आहे, उर्दू पण आहे, पंजाबी पण आहे। बघा, इतर लँग्वेज आहे, कोणत्याही 2 लँग्वेज घ्या, म्हणजे मराठी घेतलं म्हणून इंग्लिश येईल किंवा हिंदी घेतलं म्हणून इंग्लिश येईल असं कंपल्शन नाहीये, यामध्ये लक्षात घ्या। आता यामध्ये इथे सुद्धा दुसऱ्या पेपरला तुम्ही कोणतीही भाषा घ्या, इथे दोन्ही पेपर जरी कोणतीही भाषा तुम्ही निवडली तर क्वेश्चन पेपरचं माध्यम काय असणार आहे? लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर, मेन क्वेश्चन पेपर शाल बी बायलिंग्युअल, हिंदी आणि इंग्लिशमध्येच असणार आहे, भले तुम्ही कोणतंही माध्यम निवडा। गॉट इट? म्हणजे तुम्ही कोणतीही भाषा निवडा, तर माध्यम मात्र इंग्लिश हिंदी आहे। लँग्वेजचे पेपर फक्त लँग्वेजमध्ये असतील, इतर जे विषय उरलेले आहेत ते मात्र हिंदी आणि इंग्लिशमध्येच असणार आहे। सो हा व्हिडिओ शॉर्ट मी तुमच्यासाठी बनवला आहे। सो समजला असेल मला कमेंटमध्ये कळवा, आवडला तर लाईक करा आणि शेवटी जाताना परत एकदा सांगतो की इग्नाइट अकॅडमीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस अवेलेबल आहे। तुम्हाला हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता। बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून डायरेक्ट बॅच परचेस करा। काही शंका असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। धन्यवाद।